वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज आहे गौरीपूजन आणि आज आमची चालू आहे आता इथं पोळ्याची तयारी. 4 गौरी असतात त्याच्यामुळे आम्ही 4 सुवासिनी जीव घालतो दरवर्षी. तर इथं तिथं त्याच्यासाठी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघू शकताय बघा, एक 1.5 किलो डाळ घातली होती आम्ही. तर इथं तडका द्यायचा चालू आहे. रोहिणी देत होती, तिला मधून काम लागलं त्याच्यामुळे ती गेली. आणि इकडं माझं आमटी बनवायची चालू होती. तर बघा, फुल्ल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज गौरीचं सगळं डेकोरेशन आणि सगळं काही तुम्हाला पाहायला भेटेल. बस एवढं सवय का म्हणजे जास्त लागत नाही. म्हणजे काय आणि हो, काल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलं की ताई तुमच्याकडे 4 गौरी कशा काय असतात. तर तशा 2च असतात आमच्याकडे. पण आम्हाला पहिल्या गौरी विसर्जित करायच्या होत्या म्हणून आम्ही नवीन गौरी आणल्या होत्या. 2 वर्ष झाले त्याला. पण पहिल्या गौरी अजून चांगल्या आहेत आणि तसं आम्ही ब्राह्मणांना विचारलं आणि मग आहे अशा 4 आता पूजतो आहे सध्या तरी. म्हटलं चालते तोपर्यंत पूजूया म्हटलं. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे 4 गौरी असतात. आणि इथं बघू शकताय तुम्ही, आता आम्ही दोघी मिळून पुरणपोळी बनवायला लागलेलं आहे. तर आता खूप साऱ्या पोळ्या बनवायच्या, 30-35 पोळी बनवायच्या आम्हाला आज इथं दोघींना. हां, तर घेतो फटाफट आवरून आणि डेकोरेशनला लागतो आणि तुम्हालाही दाखवतो. येते आता सारखे असते आणि क्रिकेट वाटतं त्याची फुटला ग. बघू, मला वाटलं तुझा गाल मी तसा फुगवला काय घेतो. आता फुटते. हां, आणि इथं बघू शकताय बघा, आपली दुर्डी गच्च भरलेली आज पुरणपोळीनं. हां, झाला सगळा स्वयंपाक आणि आता लागले बघा तयारीला. तर अजून आपली तयारी बाकी आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं रांगोळी वगैरे काढायची राहिलेली आहे आणि फुलांचं डेकोरेशन थोडंफार राहिलेलं आहे. तर ते तुम्हाला मी सगळं दाखवते. आता फटाफट पहिल्यांदा रांगोळी काढून घेते. आणि सुवासिनमध्ये रोहिणीच्या मम्मीला सांगितले आणि त्यांच्या तिथल्या काकू येणार आहेत. त्याच्यामुळे रोहिणीचे मम्मी पप्पा आणि ते काकू यायला लागलेले आहेत. ते यायच्या अगोदर आम्हाला इथली सगळी तयारी करून घ्यायची. काय लिहिले? एकत्र. हां, एकत्र. पहिलं पाऊल. दुसरं पाऊल मग कुठं आहे? आनंदी सहवास. एकत्र पहिलं पाऊल झालं बाबा. आणि इथं बघू शकता, हे बघा रोहिणीचे पप्पा मम्मी आलेले आहेत. इथं दिसतंय ना, चहा पाणी चालू आहे. रोहिणीची इकडं पुढे तयारी चालू आहे आणि माझी तर रांगोळी चालूच आहे. होत आलेली होती तर म्हटलं चहा वगैरे होईपर्यंत होईल सगळं. थोडंसं गप्पा गोष्टी होतील म्हटलं आणि मग परत त्याच्यानंतर जेवण वगैरे करता येईल. तर हे बघा, इथं अजून इकडं पसारा वगैरे आवरायचं बाकी आहे. ते रात्री खूप वेळ लागलो आणि सकाळी पण उठायला थोडंसं उशीर झाला ना, त्याच्यामुळे थोडी कामाची गडबड. तरी 12 वाजता आमच्या पोळ्या बनवून झाल्या होत्या. भजी पापड सगळं तुम्हाला दाखवते मी. हे बघा. तर चला, आज तुमची एक्साइटमेंट मी इथं संपवते. आपल्या महालक्ष्मीचे थीम असणारे शुभविवाह म्हणजे लग्नघर. तर इथं बघा, रांगोळी दाखवते तुम्हाला मी अगोदर. काही प्लॅन नव्हतं, अचानकच काढली गौरीपूजनाची. तर चला आता सुरुवात करूया आपण. सगळ्यात अगोदर दाखवते सप्तपदीचे 7 वचन. तर हे बघा, इथं पहिलं आहे एकत्र पहिलं पाऊल, दुसरं आनंदी सहवास, तिसरं मैत्री आणि विश्वास, चौथं सुख दुःखात साथ, 5वं प्रेम आणि जबाबदारी, 6वं कुटुंबाची काळजी आणि 7वं धन आणि समृद्धी.
तर इथं बघू शकताय नवरी नवरदेवाचे कपडे, शालू, उपरणं, बाशिंग सगळं ठेवलेलं आहे. इकडं फराळाचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे. इथं हे बघा फ्रूट सगळे ठेवलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले विठुराया आहेत इथं. आणि तुम्हाला दाखवते. आणि हे जे दिसते तुम्हाला ही मुहूर्तमेढ आम्ही इथं उभा केलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे लग्नात असते सगळ्यात अगोदर मुहूर्तमेढीची आपण पूजा करतो. तर ते इथं आम्ही केलेलं आहे. तर आता इथं तुम्हाला समोरून दाखवते आपला कृष्ण कृष्ण असतो की नाही. हां, आणि इथं बघा सप्तपदीच्या ह्या आपल्या 7 सुपारी आहे ज्या तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिला डेकोरेट करताना. तर इथं हळदीचा ट्रे आहे, हळदीच्या मुंडवळ्या आणि आपलं जे काकण बाशिंग असतं ते. इथं एंगेजमेंटची रिंग ठेवलेली आहे. आणि इथं पाठीमागं बघू शकताय तुम्ही हे आपल्या अक्षदा आहेत कलरच्या सगळ्या 5 ताटामध्ये ठेवलेले आहेत. आणि ह्या ज्या महालक्ष्मी दिसतात बसलेले ह्या आहेत आपल्या वरमाई, म्हणून त्यांना वरमाईचा चोडा वगैरे घातलेला आहे. आणि इथं ह्यांचं हळद दळायचं काम चालू आहे असं इथं दाखवलेलं आहे आम्ही. तर आता इकडच्या साईडला दाखवते बघा. इथं हा आहे आपला नवरीचा साज, म्हणजे सगळं मंगळसूत्र, जोडवी, कानातलं पैंजण, बिचवे, नथ असं सगळं ठेवलेलं आहे इथं. आणि हा आहे आपला संसार सेट जो मला लताजींनी पुण्याला आल्यानंतर गिफ्ट केला होता. तर तो आज मी इथं ठेवलेला आहे. आणि इथं पाठीमागं बघू शकताय हा आपण कळस केलेला आहे बघा. इथं 2 पाट ठेवलेले आहेत असे 5 तांबे ठेवून. आणि इथं नवरीसाठी आपण चौक केलेला आहे. आणि ह्या महालक्ष्मी ज्या आहेत ह्या आपल्या बांगड्या भरायला आलेले आहेत. आणि हे त्यांचं बाळ आहे जे त्यांच्या मांडीवरती झोपलेलं आहे. आणि इथं नवरीला चुडा भरायचा आहे म्हणून ते वाट बघत बसलेले आहेत. अशी ती थीम होती आपली. तर हे बघा इथं दिसतंय ना तुम्हाला. तर इथं आता एकदम लांबून मी दाखवते तुम्हाला सगळं. आणि सगळ्यात आपलं महत्त्वाचं राहिलेलं आहे ते म्हणजे आपला इथं रुखवत. हे बघा रुखवतावरती पण जवळपास सगळं साहित्य ठेवलेलं आहे. सूप, दुरडी, सुई, दोरा, परत आपलं सगळ्यात महत्त्वाचं शिंक, बैलगाडी, बऱ्यापैकी जे काही साहित्य होतं ते सगळं ठेवलेलं आहे. आणि इथं बघू शकता आता इथं आम्ही सवासनी जीव घालायची आमची तयारी चालू आहे. असं बरं पिलो व्हिडिओ पप्पा पप्पा म्हणलं बोलू नाही. आणि इथं बघू शकता आता रोहिणी मम्मीला आणि काकूंना हळदी कुंकू लावून घेईल आणि मग तिचं झाल्यानंतर मी लावून घेईल. आता ह्या दोघीच आहेत. आणि आपल्या इथल्या ज्या होत्या दोघी भाभी त्यांना सांगितलं तर त्या अजून आलेल्या नाही आहेत. तर अगोदर आता ह्या दोघींचं जेवण होईल, त्याच्यानंतर त्या दोघी सुवासिनी येतील, त्यांचं जेवण झाल्यानंतर मग रोहिणी आणि मी जेवणार. अजून रोहिणीचे पप्पा पण जेवायचे आहेत. तर हे बघा आता इथं आत्तींना हळदी कुंकू लावाले. आता मम्मींसोबत वगैरे त्यांना दोघींनाच कसं बसवायचं म्हणून आम्ही आत्तींना इथं बसवलं आहे जेवायला. तर आम्ही आता सगळ्यात लास्टला करणार. तर आता रोहिणी पाया पडून घेते. आता मी पाया पडून घेते इथं. ह्या सुवासिनी ज्या आपण जीव घालतो म्हणजे साक्षात आपण गौरी आपली जी महालक्ष्मी असते त्यांना जीव घातल्यासारखं असतं. त्याच्यामुळे आज सगळं काय म्हणतात ते यथासांग करतो ना आपण तसं जेवण वगैरे बनवायचं असतं. तर तसं सगळं इथं केलेलं आहे. आणि ज्यांच्या घरी महालक्ष्मी नसतात त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं असतं. अशी पद्धत आहे. तुमच्याकडे कशी आहे तर मला ते नक्की कमेंट करून सांगा, किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर तेही सांगा. तर इथं बघू शकता हे बघा आता मी पण हळदी कुंकू लावून पाया पडून घेते. मग ह्यांचं जेवण होईल आणि मग बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल. हां
हा चालू आहे सकाळपासून. मी म्हणलं पुन्हा हो, झाले. झाले झाले तरी थोड्या पिठात भरपूर झाले. मला वाटलं पीठ थोडं होते. 3 कांदे चिर. लागलं तरी तुला हे हवं. हा 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 सवासनीला येत आहे तुम्ही. आणि इथं बघू शकताय बघा, हे बघा ती तुम्हाला मी म्हटलं ना आपल्या इथल्या त्या 2 भाभी येणार आहेत, तर त्या दोघी आलेल्या आहेत बघा. तर आता ह्यांचं जेवण झाल्यानंतर मी आणि रोहिणी बसू. अजून रोहिणीचे पप्पा जेवायचे राहिलेले आहेत. तर मम्मींचं वगैरे जेवण झाल्यानंतर त्यांनाच वाढायचं होतं, पण म्हटलं आता ह्यांना अगोदर वाढून घेऊया आणि मग बाकी नंतर बघू सगळं. आजचा फुल दिवस बघा. आता तुम्हाला सांगू का, ह्यांना लवकर यायला सांगितलं होतं, यायला वेळ झाला तरी आत्ता मला वाटतं 3 वाजलेले आहेत. मग आम्ही जेवण करेपर्यंत मला वाटतं एक 5 तरी वाजतील. हां, पण असं वाटतं एवढं दमल्यासारखं, म्हणजे नाही का आपण धावपळ केल्यासारखं असं वाटतं. 2-3 दिवस महालक्ष्मी पाहिजेत, असं दिवस अख्खा त्याच्यात जातो आणि परत असं वाटतं लगेच विसर्जनाचा दिवस येतो असं. पण ठीक आहे, आता रीतीप्रमाणे चालावं लागतं. पण खूप छान वाटतं. 2-3 दिवस वातावरण एकदम मस्त असतं आणि तो खूप मजा आमची चालू आहे, गप्पा गोष्टी. आणि इथं बघा रोहिणीचे पप्पा आणि आरोचे पप्पा जेवायला बसलेले आहेत. आणि हे बघा काय चाललंय रे पिल्लू. इकडे कोपऱ्यावर मागे टीव्ही चालू आहे बघायची. हे दिसते का इथनं? हा दिसत्या. आले 1 मिनिट. मम्मा इकडं बघ की. काकी तर इथं बघू शकता, आता आम्ही दोघीजण आता जेवण करायला लागलेलं आहे. तर एकंदरीत आमचा दिवस हा असा आजचा पार पडला. उद्याची नव्यानं सुरुवात असणार आहे, गौरी विसर्जन. उद्या दोरे वगैरे घ्यायचे आणि बरंच काही. तर तेही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर नक्की पहा. आणि इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.